नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमीच्या पॉलिटी सिम्प्लिफाईड सिरीजमध्ये मनापासून स्वागत आहे. सध्या आपण फंडामेंटल राईटची कलम शिकतोय, करेक्ट आहे. मग ही फंडामेंटल राईटची कलम शिकताना खूपदा एक परीक्षेत प्रश्न विचारला जातो की फंडामेंटल राईटला काही अपवाद आहेत की नाही. तो आहेत ना, खूप सगळी फंडामेंटल राईटला अपवाद आहेत. मूलभूत हक्कांना खूप सगळी कलम अपवाद आहेत. यापैकी 3 अत्यंत महत्वाची कलम, परत एकदा सांगतो, या सर्व कलमांपैकी 3 अत्यंत महत्वाची कलम 31 क, 31 ख आणि 31 ग, म्हणजेच काय, कलम 31 ए, 31 बी आणि 31 सी. हे जी 3 कलम आहेत, ही 3 कलम फंडामेंटल राईटला, मूलभूत हक्कांना अपवाद आहेत. लक्षात घ्यावा. परत एकदा सांगतो, 31 ए, 31 बी आणि 31 सी ही 3ही कलम फंडामेंटल राईटला, मूलभूत हक्कांना अपवाद आहेत. यातील आपण काय करूया, सगळी कलम 1 बाय 1 समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता पहा, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला काय करतो, 31 क म्हणजे 31 ए चं थीम सांगतो. काय होतं, मराठी भाषा थोडीशी किचकट आणि यात अडचण अशी होती की हे सगळं आपण शिकताना जर समजा ती किचकट भाषा आपल्याला कॉम्प्रिहेंड नाही झाली की आपल्याला अडचण येते. मी अगोदर तुम्हाला 31 क चं थीम सांगतो. ही थीम कळण्याच्या अगोदर तुम्हाला आर्टिकल 13 परत एकदा पाहावं लागेल. आर्टिकल 13 कशाबद्दल आहे. आर्टिकल 13 ला आपण ज्यावेळेस विस्तृतपणे अर्थ लावतो त्यावेळी आपल्याला कळतं की आर्टिकल 13 म्हणजेच कलम 13 हे न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजेच ज्युडिशियल रिव्ह्यूचा पाया आहे. म्हणजे आर्टिकल 13 ची काय डेफिनेशन आहे, तर आर्टिकल 13 म्हणतं कोणताही कायदा, कोणतेही नियम, कोणतीही तरतूद, कोणतीही गोष्ट जी फंडामेंटल राईटच्या विरोधात असेल, जी मूलभूत हक्कांना भंग करत असेल, त्या प्रत्येक गोष्टीला आर्टिकल 13 नुसार, कलम 13 नुसार काय केलं जाईल, अवैध ठरविलं जाईल, रद्द केलं जाईल. थोडक्यात काय आहे, आर्टिकल 13 काय करतं, फंडामेंटल राईटला संरक्षण देतं. काय संरक्षण देतं, तर तुम्ही 14च्या अगेन्स्ट गेलात, 19च्या अगेन्स्ट गेलात, 21च्या अगेन्स्ट गेलात किंवा कोणत्याही मूलभूत हक्काच्या जर तुम्ही अगेन्स्ट गेलात तर त्या ठिकाणी आर्टिकल 13चा वापर सुरू होतो. आणि आर्टिकल 13 काय करतं, त्या कायद्याला, नियमाला, तरतुदीला, कोणत्याही गोष्टीला जी मूलभूत हक्कांच्या अगेन्स्ट जाते त्याला रद्द करते. आता 31 क काय म्हणतं, ते 31 क म्हणतं की समजा सरकारने जमीन सुधारणा, व्यापार, वाणिज्य किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी 5 प्रकारचे कायदे केले. सरकारने समजा जमीन सुधारणा, व्यापार, शेती किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी 5 प्रकारचे कायदे केले आणि या 5 प्रकारच्या कायद्यांमुळे जर कलम 14 आणि 19 भंग होत असेल तरी सुद्धा या केलेल्या कायद्यांना कलम 14 आणि 19 पेक्षा जास्त महत्व असेल. तुम्हाला सर्वांना हे माहिती की कलम 14 आणि 19 काय आहेत, मूलभूत हक्क आहेत. सोबत तुम्हाला हे माहित आहे की आर्टिकल 14 आणि 19 मध्ये असणारे फंडामेंटल राईट हे न्याय प्रविष्ट आहेत, जस्टिसिएबल आहेत. म्हणजे जर समजा 14 आणि 19 चे कुठेही भंग झाला तर तुम्ही सरळ कोर्टाकडे जाऊन त्या ठिकाणी कलम 14 आणि कलम 19 ला त्या ठिकाणी रिइन्स्टेट करू शकता, हे तुम्हाला माहित आहे. मग अशा पर्टिक्युलर परिस्थितीमध्ये, या पर्टिक्युलर परिस्थितीमध्ये जर समजा हे 5 प्रकारचे कायदे केले आणि 5 प्रकारच्या कायद्यांमुळे कलम 14 आणि कलम 19 भंग होत असेल तर काय करायचं, मग या कायद्यांना रद्द करावा लागेल आर्टिकल 13 नुसार. पण नाही, 31 क स्वतः म्हणतं की जर समजा 5 प्रकारचे कायदे केले आणि या 5 प्रकारच्या कायद्यांमुळे जर समजा कलम 14 आणि 19 भंग होत असेल, पण या 5 प्रकारच्या कायद्यांमुळे लॉंग टर्म बेनिफिट होत असेल किंवा सार्वजनिक हित साधलं जात असेल तर या 5 प्रकारच्या कायद्यांना जास्त महत्व असेल तुमच्या कलम 14 आणि 19 पेक्षा किंवा फंडामेंटल राईट पेक्षा. याचाच अर्थ काय, ही 5 प्रकारचे कायदे किंवा कलम 31 क हे मूलभूत हक्कांना अपवाद आहे. आता आपण काय करूया, हे कलम समजून घेऊया, हे नेमकं काय म्हणतं ते पहा, इंटरेस्टिंग आहे. त्या अगोदर पहिला महत्वाचा मुद्दा सांगतो. हे जे कलम 31 क आहे हे आपल्या संविधानामध्ये पहिल्या घटना दुरुस्तीने ऍड केलेलं आहे 1951च्या. परत एकदा सांगतो, कलम 31 क हे आपल्या संविधानामध्ये पहिल्या घटना दुरुस्तीने ऍड केलेलं आहे 1951 साली. याच 1951 सालीच्या पहिल्या घटना दुरुस्तीने आपल्या संविधानामध्ये 9व परिशिष्ट जे फेमस आहे 9th शेड्यूल या नावाने त्याला सुद्धा ऍड केलेला आहे. चला आपण पाहूया. संपदांचे संपादन, संपदा म्हणजे काय, संपत्ती, मालमत्ता यांचं संपादन म्हणजे अक्विजिशन इत्यादींकरिता असणारी तरतूद करणाऱ्या कायद्यांची व्यावृत्ती. म्हणजे थोडक्यात काय, या ठिकाणी आपण याचा अंमल करणार आहोत. आणि ही सगळी कलम मूलभूत हक्कांना कसं अपवाद आहे आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. चला, थोडं इंटरेस्टिंग आहे, लक्ष देऊन ऐका. भाषेकडे जाऊ नका,
जर समजा या ठिकाणी तुम्हाला लँग्वेज कळली नाही तर काय हरकत नाही, मी सांगितलेली थीम तेवढी महत्वाची आहे. पहा, अनुच्छेद 13 मध्ये काही अंतर्भूत असले तरी, म्हणजे आर्टिकल 13 मध्ये काय दिलंय याच्याशी कलम 31 क ला काहीही घेणं देणं नाही. यामुळे सांगतो की 31 क काय आहे, मूलभूत हक्कांना अपवाद आहे. याची सुरुवातच काय होते, आर्टिकल 13 मध्ये, अनुच्छेद 13 मध्ये काही अंतर्भूत असले तरी, समजा कोणत्याही संपदेचे किंवा तिच्यातील कोणत्याही हक्कांचे राज्याने संपादन करणे अथवा असे कोणतेही हक्क नष्ट करणे. पहा, हक्क संपादन करणे, कुणाचे हक्क नष्ट करणे अथवा त्यांच्यामध्ये बदल करणे. म्हणजे पहा कशाबद्दल पहिला मुद्दा बोलतोय, पहिला मुद्दा बोलतोय संपदेबद्दल, म्हणजे काय, इस्टेट बद्दल. यामध्ये काय आहे, या संपदेचं सरकारने संपादन करणे, या संपदेला हक्कांना नष्ट करणे, यात फेरबदल करणे यासाठी केलेला कायदा. किंवा कोणत्याही मालमत्तेचे व्यवस्थापन, म्हणजे काय, मॅनेजमेंट ऑफ इस्टेट, कोणत्याही मालमत्तेचे व्यवस्थापन सार्वजनिक हितासाठी किंवा त्या मालमत्तेचे योग्य प्रकारे व्यवस्थापन व्हावे यासाठी मर्यादित कालावधीपुरते राज्याने आपल्या हाती घेणे. म्हणजे एखादी मालमत्ता राज्याने स्वतःकडे घेणे, त्याचं व्यवस्थापन स्वतःकडे घेणे, हा दुसरा कायदा झाला. त्यानंतर पुढचं काय आहे, 2 किंवा अधिक महामंडळ, ज्याला आपण काय म्हणतो कॉर्पोरेशन्स किंवा कंपन्या, जे कॉर्पोरेशनच्या कायद्याअंतर्गत स्थापन झालेले आहेत, कोणतेही 2 किंवा अधिक महामंडळांचे सार्वजनिक हितासाठी किंवा त्यापैकी कोणत्याही महामंडळाचे योग्य प्रकारे व्यवस्थापन व्हावे यासाठी एकत्रीकरण करणे. इंग्लिशमध्ये आपण काय शब्द वापरतो, त्याला आपण 2 कंपन्यांचं किंवा कोणाचं मर्जर करणं, कंपन्यांचं एकत्रीकरण करणं. काय स्वार्थ असू शकतो, पहिला स्वार्थ असू शकतो सार्वजनिक हिताकरिता, किंवा दुसरा स्वार्थ काय आहे, त्या कॉर्पोरेशनचा, त्या कंपन्यांचं योग्य व्यवस्थापन व्हावं यासाठी. हा तिसऱ्या प्रकारचा कायदा. मी तुम्हाला सांगितलं ना 5 प्रकारचे कायदे. पहिला संपत्तीचं संपादन करणं, त्याचं व्यवस्थापन करणं, हक्क बदल करणं. दुसरं आपण महत्वाचं पाहितलं व्यवस्थापन करणं. तिसरं आपण या ठिकाणी पहा फक्त महामंडळांचं एकत्रीकरण करणं. चौथा कायदा महामंडळांचं व्यवस्थापन, एजंट, सचिव व कोषाध्यक्ष, व्यवस्थापनाचे संचालक व व्यवस्थापक यांचे कोणतेही हक्क, म्हणजे त्या महामंडळावरती काम करणारी सगळी लोक आहेत यांचे जे राईट्स आहेत, थोडक्यात बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, संचालक मंडळांचे जे हक्क आहेत, महामंडळाच्या भागधारकांचे कोणतेही मतदानाचे हक्क नष्ट करणे किंवा फेरबदल करणे यासाठी जरी कायदा केला तरी, म्हणजे महत्वाचं काय की बोर्ड ऑफ डायरेक्टर, संचालक मंडळांचे हक्क नष्ट करणे, त्यात फेरबदल करणे, हा चौथ्या प्रकारचा कायदा आहे. हा चौथ्या प्रकारचा कायदा आहे. त्यानंतर कोणतेही खनिज किंवा खनिज तेल, म्हणजे थोडक्यात आपलं पेट्रोल, डिझेल, केरोसिन शोधण्याच्या किंवा ते काढण्याच्या प्रयोजनासाठी असलेल्या कोणत्याही कराराच्या, थोडक्यात तुम्हाला जो मायनिंग लायसन्स मिळतो ना, मायनिंग लीज मिळते, खाणकामाचं परवाना मिळतो, कराराच्या, भाडेपट्ट्यांच्या किंवा लायसन्सच्या आधारे मिळणारे कोणतेही हक्क नष्ट करणे, म्हणजे कुणाचं लायसन्सचा हक्क नष्ट करणं, त्यात फेरबदल करणं अथवा असा कोणताही करार, भाडेपट्टा किंवा लायसन्स मुदतीपूर्वी समाप्त करणं किंवा रद्द करणं. थोडक्यात काय आहे, खाणकामाचा जो परवाना आहे, जो लायसन्स आहे, यात बदल करणं, यात नष्ट करणं, भाडे करार संपवणं, हे सगळं 5व्या प्रकारचा कायदा. आपण 5 प्रकारचे कायदे पाहिजे, परत एकदा दाखवतो काय कायद्यात लक्ष देऊन पहा. सगळ्यात पहिला कायदा आहे संपदेचं संपादन करणं, बदल करणं. दुसरं आहे मालमत्तेचं व्यवस्थापन. मी एक एक शब्द सांगतो पहा. संपदेचं संपादन करणं, दुसरं आहे मालमत्तेचं व्यवस्थापन करणं, दुसऱ्या प्रकारचा कायदा. त्यानंतर तिसऱ्या प्रकारचा कायदा महामंडळांचं काय करणं, एकत्रीकरण करणं, तिसरा कायदा. चौथा जे व्यवस्थापक आहेत, एजंट आहेत, यांच्या हक्कांमध्ये बदल करणं, हा चौथा कायदा. त्यानंतर पुढचा 5वा कायदा खनिज किंवा खनिज तेलाबद्दलचा जो लायसन्स, परवाना, भाडेपट्टा आहे तो रद्द करणं, त्यात बदल करणं. जर समजा या 5 प्रकारचे कायदे केले, कशासाठी, शेतीसाठी, मालमत्तेसाठी, व्यापारासाठी, वाणिज्यासाठी, जमीन सुधारण्यासाठी, या प्रकारचा कायदा केला. आता पहा, या प्रकारचे कायदे केले आणि या प्रकारचं तरतूद करणारा कोणताही कायदा हा अनुच्छेद 14 जे फंडामेंटल राईट आहे किंवा अनुच्छेद 19 द्वारे प्रदान केलेल्या हक्कांपैकी कोणत्याही हक्काशी विसंगत आहे. म्हणजे जे 5 आपण आता कॅटेगरी बघितल्यात, त्या 5 कॅटेगरी मधला कोणताही कायदा हा कलम 14 किंवा कलम 19 याच्या विसंगत असेल, यांच्या विरोधात असेल, किंवा कलम 14 आणि 19 तुम्हाला जे हक्क प्रदान केलेत त्या प्रदान केलेल्या हक्कांना भंग करत असेल, अथवा त्या कायद्यामुळे तुमचा 14 आणि 19 हक्क
हिरावला जातो किंवा त्या हक्काचा संकोच होतो, या कारणावरून तो शून्यवत असल्याचे मानले जाणार नाही. काय शून्यवत मानलं जाणार नाही? ते 5 प्रकारचे कायदे शून्यवत मानले जाणार नाही. म्हणजे इथं काय झालं, ते 5 प्रकारचे कायदे जे आहेत यांना कलम 14 आणि 19 यापेक्षा जास्त महत्व आहे. लक्ष देऊन पहा, आपण घाईत वाचतो, असा हक्क हिरावला जातो किंवा त्या हक्काचा संकोच होतो या कारणावरनं, म्हणजे या कायद्यांमुळं 14 आणि 19 हक्क हिरावला जातो किंवा तो संकोच होतो, म्हणून या कायद्यांना रद्द ठरविलं जाणार नाही. सो अल्टिमेटली काय कन्क्लुजन मिळतं, या 5 प्रकारच्या कायद्यांना कलम 14 आणि 19 जे काय आहेत, जे आपले मूलभूत हक्क आहेत, यांना महत्व प्राप्त होतं. परंतु असे की असा कायदा, कोणत्या प्रकारचा कायदा, हे जे 5 प्रकारचे कायदे आपण पाहिजे, परंतु असा कायदा हा एखाद्या राज्याच्या विधानमंडळाने, म्हणजे एखाद्या राज्याने जर त्या 5 कॅटेगरीजवर कायदा केला, एखाद्या राज्याच्या विधिमंडळाने त्या 5 कॅटेगरीवर कायदा केला, राज्याच्या विधिमंडळाने केलेला कायदा असेल, त्या बाबतीत असा कायदा राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवला जाऊन त्यास त्याची अनुमती मिळाल्याशिवाय या अनुच्छेदाच्या तरतुदी त्या कायद्यास लागू होणार नाही. म्हणजे पहा, आता एक क्लिअर कट फरक त्यांनी सांगितलाय. समजा संसदेने 5 कॅटेगरीचे कायदे केले आणि या कायद्यामुळे कलम 14 आणि 19 भंग होते, तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये या 5 प्रकारच्या कायद्यांना जास्त महत्व असेल आर्टिकल 14 आणि 19 पेक्षा. पण जर समजा राज्याच्या विधिमंडळाने या 5 टाईपचे कायदे केले आणि या कायद्यांनी कलम 14 आणि कलम 19 भंग केला, तर मात्र राज्याच्या कायद्याला या प्रकारचं संरक्षण मिळणार नाही. राज्यांच्या कायद्यांच्या विरोधात मात्र त्या कलम 14 आणि 19 जास्त महत्व असेल. पण इथे एक अपवाद आहे. समजा त्या राज्याच्या विधिमंडळाचा कायदा, कोणता कायदा, या 5 टाईपसाठी केलेला कायदा हा कलम 14 आणि 19 भंग करतोय, पण या कायद्याला त्या राज्याच्या राज्यपालांनी राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवला होता आणि राष्ट्रपतींनी त्या राज्याच्या कायद्याला मान्यता दिलेली आहे. त्या केसमध्ये मात्र कलम 31 क च्या सगळ्या तरतुदी राज्याच्या विधिमंडळाला सुद्धा लागू होतात. म्हणजे राज्य विधिमंडळाच्या कायद्याला जर तुम्हाला 31 क च्या तरतुदी लागू करायच्या असतील, तर त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी त्या राज्य विधिमंडळाच्या कायद्याला राष्ट्रपतीची परवानगी घ्यावी लागेल, तरच कलम 31 क च्या तरतुदी राज्य विधिमंडळाच्या कायद्याला लागू होतील. सगळ्यात महत्वाचा पॉइंट लक्षात घ्या. परंतु आणखीन असे की जेव्हा एखाद्या कायद्यामध्ये कोणत्याही संपदेचे राज्याने संपादन करण्याबाबतची तरतूद करण्यात आली असेल, ती मध्ये समाविष्ट असलेली कोणती जमीन, हे सिंपल आहे, जे आपण जे पाहिलं तेच या ठिकाणी, वेगळं असं काहीही नाही, हे पक्क लक्षात घ्या. आता या अनुच्छेदात काय सांगितलंय, या अनुच्छेदात आता इथं काय म्हणलं पहा. आता इथं याचा पुढचा पार्ट करतो. परंतु आणखीन असे की, म्हणजे 31 क मध्ये आणखीन काही गोष्टी आहेत, परंतु असे की जेव्हा एखाद्या कायद्यामध्ये कोणत्याही संपदेचे राज्याने संपादन करण्याबाबतची तरतूद करण्यात आली असेल, म्हणजे कायदा केलाय की त्या संपत्तीचं राज्याने संपादन करायचे, अक्वायर करायची तरतूद केली आणि ती मध्ये समाविष्ट असलेली कोणतीही जमीन एखाद्या व्यक्तीने जातीने कसण्यासाठी धारण केली असेल, व्यक्तीच्या वापरासाठी तो स्वतः ती कसतोय, जमीन व्यक्तीची पण दुसरा कोणीतरी कसतोय असं नाही चालणार. त्या व्यक्तीने स्वतः ती जमीन स्वतः कसण्यासाठी घेतली आहे, अशी जमीन अथवा तिच्यावर उभी असलेली किंवा तिला लागून असलेली कोणती इमारत किंवा बांधकाम यांचा संपादनाशी संबंधित असलेल्या कायद्यामध्ये त्यांच्या बाजार मूल्याहून कमी असणार नाही. म्हणजे जर समजा या प्रकारची जमीन एखादा व्यक्ती स्वतः कसतोय किंवा त्यावरती एखादी इमारत आहे, बांधकाम आहे, काहीतरी मालमत्ता आहे, तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये ही जी जमीन आहे, या जमिनीचं जर समजा सरकारने संपादन केलं, तर त्या व्यक्तीला बाजार मूल्याहून कमी मानधन मिळणार नाही. अशा दराने भरपाई देण्याबाबत तरतूद करण्यात आली नसेल, तर त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यानुसार त्या व्यक्तीला लागू असलेली कमाल मर्यादेच्या आत असलेल्या अशा जमिनीचा कोणताही भाग अथवा अशी इमारत किंवा बांधकाम यांचे राज्याने संपादन करणे कायदेशीर ठरणार नाही. एक तर तुम्ही त्या व्यक्तीला जे बाजार मूल्य आहे ते पैसे द्या. जर तुम्ही बाजार मूल्य देऊ शकत नसाल, तर तुम्ही त्या व्यक्तीचं जे काही संपत्तीचं संपादन करणार आहात, संपत्तीचं संपादन करणार ते कायद्यानुसार ठरणार नाही. याला पुढे ऍडिशन काय पहा. आता हे काय म्हणतं लक्ष देऊन पहा. यातली दुसरी तरतूद काय म्हणते, या अनुच्छेदात, म्हणजे कोणत्या अनुच्छेदात, 31 क मध्ये हे काय म्हणतं, अनुच्छेदात कोणत्याही स्थानिक क्षेत्रात, लोकल एरियामध्ये, स्थानिक क्षेत्रात अंमलात असलेल्या जमीन धारणा पद्धतीशी संबंधित अशा विद्यमान कायद्यात संपदा हा शब्द प्रयोग किंवा त्याचा स्थानिक समानार्थी शब्द याला जो अर्थ असेल तोच अर्थ त्या क्षेत्राच्या संबंधात शब्द प्रयोगास असेल. तुम्ही
संपदा हा जो शब्द आहे, या संपदा म्हणजे संपत्ती, या ठिकाणी लोकल एरियात जो शब्द आहे तो शब्द त्या ठिकाणी वापरला जाईल. म्हणजे संपदा या शब्दाचं इथे यांनी काय केलंय, इथे यांनी विस्तृत अर्थ लावलाय की तुम्ही संपदा हा शब्द वापरताना लोकल एरियात जो शब्द आहे तो शब्द त्या ठिकाणी वापरला जाईल. संपदा म्हणजे तुम्ही जमीनच म्हणताय असं त्या ठिकाणी फोर्स केलं जाणार नाही. थोडक्यात काय, आपण संपदा या शब्दाचं प्रोग्रेसिव्ह, प्रगतिशील या ठिकाणी अर्थ लावणार आहोत. मग पुढचं महत्वाचं दुसरी तरतूद काय, कोणतीही जहागीर, इनाम अथवा मुआफी किंवा यासारखी अन्य देणगी आणि तमिळनाडू व केरळ या राज्यांमध्ये कोणताही जन्मम हक्क, जमिनीचा हक्क, रयतवारी जमावबंदी खालील धारण केलेली कोणतीही जमीन, पडीत जमीन, वन जमीन, गायरान अथवा जमिनीचे लागवडदार, शेतमजूर आणि ग्रामीण कारागीर यांच्या ताब्यातील इमारती व अन्य बांधकामे यांच्या जागा यासह शेतीच्या कामासाठी किंवा शेतीला सहाय्यभूत अशा कामांसाठी धारण केलेली भाडेपट्ट्याने दिलेली कोणती जमीन यांचाही समावेश असेल. म्हणजे असं आपण संपदा शब्द वापरू तर संपदा शब्दामध्ये लोकल अर्थ तर वापरला जाईल, पण यामध्ये या सगळ्याच्या सगळ्या जमिनी त्यामध्ये इन्क्लूड केल्या जातील. संपदा शब्दाचा प्रोग्रेसिव्ह अर्थ तर लावलेला आहेच, पण संपदा शब्दामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचा अपवाद राहता कामा नये याची पुरेपूर या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. आता पहा, संपदेच्या संबंधातील हक्क म्हणजे काय, ती जमीन संपादन करण्याबाबतचा हक्क या शब्दप्रयोगात स्वामी, उपस्वामी, अवर स्वामी, भूधृतीधारक, रयत, अवर रयत किंवा अन्य मध्यस्थ यांच्याकडे निहित असलेले कोणतेही हक्क किंवा जमीन महसुलाच्या बाबतीतील कोणते हक्क किंवा विशेष अधिकार यांचा समावेश आहे. म्हणजे त्या लोकांना सुद्धा जर काही हक्क दिला असेल त्या व्यक्तींना सुद्धा कॉम्पन्सेशन देणं हे सरकारची जबाबदारी असेल, किंवा जी संपत्ती त्या ठिकाणी त्या व्यक्तीला मिळालेली आहे ती त्याला देणं किंवा त्या व्यक्तीने ते पुढं फॉरवर्ड करणं हे त्याचं काम असेल. धन्यवाद.